तिथं बसायची काय गरज आहे आता? काय होतंय बसलं असाच आहे का काय लोकच आहे काय एवढे बी नाही माणसं. पण इकडे भरपूर जागा आहे. ए बाबा ए इकडे बाबा आपल्या इकडे बाईला इथे जाऊ आधी दे धावली इकडे आहे. जाऊ हो दे इकडे. कुठं ते बायाचं तुझं का आता काय तिच्या कुठं नादी लागत. बस का काय अडचण आहे तुम्हाला मला काय अडचण नाही. तुम्हाला जेवण बिवण करायचं असलं तर करा. मी नाही, जाते. आम्हाला जेवण पोट भरलं गा बाई. हा, मग मी निघू, काही अडचण नाही. मग नेते मी पुरीला 4-5 दिवस आता माझ्याकडे घरी. काही संबंध नाही. संबंध नाही माझ्या भावाची पोरगी एक रात्र मी कुठे पाठवली नाही तिला. एक रात्र सुद्धा का नाही पाठवली? नाही पाठवली. मागच्या महिन्यात दिवाळीला आली होती त्यावेळेस बरी ठेवली ग तू. कापडा बिपडा आमच्याकडून घेत आणि तेवढ्यासाठी एवढे पाठवली काय का काय? जायचं आम्ही? तिच्या बापाला भरपूर पाकट हा, तिच्या बापाला एवढी देत अशी लावी. दिवाळी दिली की तुला दिवाळी तर घरी करायची काय नाही नाही तिचं बाप देत लावीन. आणि आम्हाला भाऊ तिकडे आहे दुकान आणायला. तुमची दिवाळी कळलं, नाही कळलं, बसली. कळलं, निघा. कळलं तुला. नका कुणाच्या शिकू. घालती ती मी कळते. हा नका शिकू. निघा निघा. मी देणार आहे पुरीला. निघा ना तू सांगू नको. माझ्या मी बापाचा हक्क आहे इथं मला निघायला. होय पटकन करा. मी तुला अशी ठेचून काढीन ना पटकन करा. हा, सोडा तुम्ही. बोलायचं नाही. असं. चल, एकटा हात पकड काही लाज वाटते का? ए बरं चल पटकन. बघा ना काय लय मारी ना. बरं जाऊ द्या आपण बघू काय असली कसली बाय असती वेळ असली. आपण काय करायचं काय बघू नसते. नंतर चला घेऊन जा कॉलेजला आले का पळव. ए, थांबा, तसंच करायचंय. नका बोलू काय बसा तुम्ही शांत बस हिने जर पोरगी नाही ना दिली आपण पोरगी पळवूनच न्यायची. पण हीच पोरगी आपल्या पोराला करायची. बरं चल बघू आपण काय करायचं चल चला जाऊ दे काय आलं किरकिर. चल पटकन हो आतमध्ये. आतमध्ये हो पटकन. तू पण कशी पळून नेती ना मी पण बघते. आवाज बंद कर. तुझा बाप येऊ तरी ना मला तरी तयारी आहे माझी तुला कोणून ठेवायची. तू आवाज बंद करते काहीच होणार नाही. तुझे नाटक सगळे बंद येतं. मम्मी कुलूप खोल ना प्लीज ऐक ना. मम्मी ऐक ना. ते बाया लय बावळा ठेराव ते ऐकानच काही केलं तरी. बसा बाळा बस पलीकडून. आता काय करायचं बाबासाहेब? काय हंजत झाली काय? हा हंजत झाली. काय डोकं भावाला लावायचं? फोन करणार डायरेक्ट काय आता? अरे तिचं ऐका ना तर तो भाऊ काय करणार तिथं दिशपांड्या. तुझं काय ऐकणार नाही म्हणजे ऐकलंच. होय हिचा भाऊ काय करीन करीन काय काय बघू द्या फोन ट्राय करेल काय अडचण आहे ना. लाव करू दे ना एकदा. हा लाव हा लाव. पण एक गोष्ट आहे थांब हा काही झालं ना बरं काय ह्या पासण्या काही झालं तर त्याच पुरुष लग्न नाही करायचं. ना. पैसे किती जाऊ दे पण त्याच पुरुष लग्न करायचं. फोन लावते त्याला तर. होय हा, जाऊ दे पैसे त्याचे यायला काय होईल ती होईल. आम्ही येतो तुझ्या मागे. थांबा, शांत बसा शांत बसा. लागत का आता तुम्ही बोलता का मी बोलू? तू बोल काय आईला आपलं तर काही खरं नाही. काय बाय फोन बी उचला नाही काय काम आहे का काय काय माहिती. अरे मग ते दुटीला आहे ते काय घरी बा आपल्याला मोकळा बस. उचललं. हॅलो हॅलो अरे काय फोन उचला नाही किती वाढू झालं. फोन लावती तुला. ऑफिस मध्ये बोल ना. होय काय अरे तुझी ती बायको काय झालं? गेलतो घरी तुझ्या. हा का तुझं दाजी ना आम्ही 2 जण. काय म्हणते? काय नुसते बाबांना कुत्र्यागत धावती अंगाव. गेलतो असंच आहे का नाही पोराचं लग्न करायचंय. मला फोन लावायचा तुला काय तुला माहित नाही का? आता म्हणलं वहिनीला आधी विचारावा. काय वहिनी काय ती वहिनी लय शानी आहे वहिनी. शानी आहे पण आता तुला समजून आता तुझी बायको आहे तुला सांगायचं बिंगायचं नीट कळत नाही बाई. अरे पण तुला कळलं पाहिजे त्या दाजीला काही अक्कल नसून आहे ना तिथं चार्ज द्यायला. दाजीची काय चूक आहे या? मग त्या आगीत तेल टाकायला जायची गरज नाही ना. आगीत तेल म्हणजे आता आहे का नाही तुझ्या पोरीचा हात मागायला गेलो होतो का आगीत तेल वाटाय गेलो तो. अरे काय पण मी कधी नाही म्हणलं तुला. आता तू नाही मस्त मानला पण ती बाई एवढी शहाणी आहे व्हय. नुसती अंगाव धावते तिला माणसं कळतात का कोणसं कळतात बाबा. तिच्या नको नाही लागू मी येणार 1-2 दिवसांनी सुट्टी टाकलं बघू आपण. मग ते पोरीचं तेवढं बघ मग. हा चल बघू देशील का पण नक्की. बघू आल्यावर. आले बघू म्हणजे आता पोराचं वय वय संपत आलंय सारे म्हणते ते पोराचं लग्न कवा करायचं लग्न करावं करायचं. तुला विचारावं लागेल ना तुला. नाही नाही तशा 2-4 जागा आल्या होत्या पोराला पण आम्हाला तुझीच करायची या. हा मग काय सांगू मग त्यांना. हा दाजी म्हणा थांबा गडबड करू नका मी आल्यावर बघू म्हणा आपण करू. दाजीवर बोलतो का? हा देवर दाजी ऐक का. तर काय म्हणतो आहेत. हॅलो हा राजी. राम 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 काय चाललंय? राम राम. काय नाही
बरं आहे ना काय नाही बाबासाहेब होता आपल्या गावातले नाही का ते बाबासाहेब अक्षय आम्ही गेलतो बाबा तो आहे घरी ती बायको तुही काय मारणामातीची हाल राव आमची काय शिवाय देतीन काय भांडतीन काय चाललंय राव मला सांगायचं असतं अगोदर. अरे पण ते काय झालं पोराचं पुरीचं थोडंसं बोलणं झालं तुला सांगतो बरं का रोडवर बोलले आपले ते नाही म्हणून पाहुणे या नात्याने त्या बायाने तिसराचा अर्थ घेतला राव कामान धामाचा उद्योग वाढ आहे आजी तुम्हाला माहिती आहे ना बायको कशी आहे. एक तर तुम्हाला एक तर भेटत नव्हती इकडून तिकडून केली दुसरी ही बोलत मी एखादा दिवस कसे काढते माझ्या मला माहिती आहे. अरे बाबा मी म्हणलं 5-50 एकर क्षेत्र हे जाऊ दे मोर 5-25 एकर इकितो बा पोरगी आयुष करीन आणि पोरग बी निवंत राहीन दे राव तेवढी ती पोरगी त्या बायाला सांग फोन करून काय तेवढा झालं त्याला नका टेन्शन देऊ ठेवा कामात थांब असेल ना ते. जरा तिला फोन करून सांग तेवढा हा मी सांगतो काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. बर चालतंय ठेवू का हो? हा चालतंय एवढे वाढ बोलतात वय मोजकच तू बोलायचं गप बस पण त्यो आहे ना त्यो आपल्या बाजू कुणी बावळा टेक काय हा ना, त्यो देतो म्हणतोय ना देतो म्हणलं त्यो म्हणतो मी करतो सगळं हा बाळ्या तरी पण त्याच पुरी संग लग्न करायचं पोरीला पळून न्यायची काय करीत नाही तिचा बाप आपल्या बाजू कोणी बाया काय करीत नाही बघू काय जिथं आहे करीत. ना तिथून उचलून ने. हा काही टेन्शन घ्यायची गरज नाही विचार सोडू नको पोरीचा तुला बॉडीगार्ड आम्ही टेन्शन घेऊच नको. जाईन आमची थोडी चव जाऊन दे गेली तर आम्ही नाही bodyguard. नाही त्याला आहे ना आत्ताच तुला सांग त्या दिवशी 50 दिली ती घे ना ना अजून लाखभर रुपये अजून तर आणि त्या रोहित्याला फे त्याला जरा जॉईन लागे हा. पैसे नीट समज घरीच आणि त्या रोहित्याला काय कर माहिती का त्याला दे 1500 रुपये त्याला एक कुठं मिनिट थांबव. मी तुला सांगतो त्याला लाईनला लाव त्याला सांगे 5000 तुला पण पोरगी तो गेटच्या बाहेर काढून आणायची कशी आणायची त्याची आणि काही झालं तर आम्ही जिम्मेदार तू पळ फक्त फोन टाक लगेच हजर घेऊ नको तू हा हो आता मामा आहे ना आपल्या बाजूने अजिबात टेन्शन घ्यायचं ना आता काय आता मामाला सांगितलं तिला फोन करायला तर मामा फोन करतो काय बघू ना आपण तिला पण आपल्याला काय माहिती केला का नाही जाऊ दे काय होईल ती होईल वेळ बरं, वायाच चल. घालू नको तू. बाबासाहेब हा. तुम्ही फक्त फॉल्ट ना करू नाही करू. नाही काय ना काळजी करू अरे शेतकऱ्याच्या पोरांची लग्न व्हायला एक तर बळच व्हायचं इकडून तिकडून तुम्ही फक्त काय वाद होऊ नका मी तुम्हाला खर्च करतो बस संध्याकाळी काय लागेल टेन्शन घेऊ नका नाना बरं ठीक हा चालतंय जा मग तुम्ही पुढे या कानाची बातमी त्या कानाला होणार नाही. ओके जा तुम्ही संध्याकाळी भेटू. संध्या 100% आलोच हो. आलो संध्याकाळी गाठ घ्यायला तुमची चालतंय हा ओके जाऊन द्या खर्च त्याला 1500 बावळाटाने कमून करता तुम्ही ते कोणाला सांगायची नाही एकदा पोराचं लग्न झालं एकदा आता पोराच आपल्याच लग्न मी म्हणतो जाऊन दे राव 10-5 एकर पण लग्न म्हणले लोक नावं ठेवायला लागली मग काय तर शेतकऱ्याचे पोरांचे लग्न व्हाने एक तर बळच कोणी पोरगी द्यायला मागं माहिती डोकं चालवाय पाहिजे. ही बावळा ठेन माग डोकं चाल ते तर काय चुकी आपण त्याला रुपया द्यायनात नुसतं उठसूट घाल वावरात जाऊ द्या वावरात आता. येडं झालं ती बघ आता ते जाऊ दे आणखी लाग जाऊन ती तू काय आता नाराज होऊ नको आपलं मामा आहे आपल्या बाजूने होतंय सगळं नीट सगळी फिल्डिंग लावायची ओके काय नीट जाते आता घरात चल लाग तू कामाला ते रोय त्याला सांग हा